नमस्कार. NBFC टेकओव्हर याचा अर्थ जेव्हा एखादा प्रमोटर ग्रुप हा एखाद्या एक्झिस्टिंग NBFCचा म्हणजे अस्तित्वात असलेल्या NBFCचा पूर्ण नेटवर्थ ही टेकओव्हर करते आणि त्याचबरोबर पूर्ण डिरेक्टरशिप त्यांचे रेजिग्नेशन होऊन आपले संचालक त्यामध्ये वाढवले जातात, ही जी प्रक्रिया आहे त्याला NBFC टेकओव्हर असं म्हणतात. आता नेटवर्थ टेकओव्हर कसं करायचं ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ किंवा जेव्हा आपण समक्ष भेटू तेव्हा हा सविस्तर सांगण्याचा विषय आहे. म्हणजे थोडक्यात जितकी नेटवर्थ ही त्या NBFCची बुक्समध्ये दिसते ॲटलिस्ट तेवढी नेटवर्थ आपल्याला त्या ठिकाणी इन्फ्यूज करावी लागते. आणि आता 31 मार्च उलटून गेल्यामुळं 5 कोटी ही कमीत कमी नेटवर्थ ही प्रत्येक NBFCची असणार आहे. त्यामुळे आपण ज्या NBFCच्या टेकओव्हरसाठी विचार करतोय त्यांचं कमीत कमी नेटवर्थ हे 5 कोटी असलं पाहिजे. मी कॅपिटल म्हणत नाही आहे, कारण की कॅपिटल प्लस जनरल रिझर्व्ह अशा स्वरूपाचं नेटवर्थ हे असतं. सो ती नेटवर्थ 5 CRच्या पेक्षा जास्त असली पाहिजे. आता नवीन रजिस्ट्रेशन आणि NBFC टेकओव्हर याच्यामध्ये जास्त फायद्याचं काय आहे, तर तसं सध्याचा सिनारिओ जर बघितला तर तो टेकओव्हर आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण NBFC नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी 10 कोटी क्लीन कॅपिटलची आवश्यकता आहे आणि हे 10 कोटी आपल्याला नवी एक प्रायव्हेट लिमिटेड बनवून त्याचं बँक अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी जमा करावे लागतात आणि रजिस्ट्रेशन येण्यासाठी 8-9 महिन्यांचा तरी कमीत कमी वेळ लागतो. याच्यापेक्षा अधिक देखील लागू शकतो. म्हणजे साधारण वर्षभर 10 कोटीची रक्कम ही बिनव्याजी ही आपल्याला NBFC रजिस्ट्रेशनसाठी ठेवावी लागते. जर 10% आपण पकडलं तर 10 कोटीचे 1 कोटी रुपये हे व्याजाची रक्कम झाली. जर आपण हीच रक्कम प्रीमियम पोटी खर्च केली टेकओव्हरमध्ये तर साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये 100% NBFC टेकओव्हरचं काम हे पूर्ण होतं. आणि NBFC न्यू रजिस्ट्रेशनला जसं RBI अप्रुव्हल आहे, सो त्याच प्रकारची सर्व प्रोसेस ही NBFC टेकओव्हरमध्ये देखील आहे. चेंज इन मॅनेजमेंट जेव्हा होत असते तेव्हा RBIचे जे अप्रुव्हलचे गोष्टी आहेत त्या सर्व टेकओव्हरमध्ये देखील पाळल्या जातात, मात्र ती प्रक्रिया वेगाने होती. सो हा फायदा आहे. दुसरं, नवीन रजिस्ट्रेशनसाठी कमीत कमी 10 CR 10 क्लीन कॅपिटल हे आपल्याकडे असलंच पाहिजे. मात्र टेकओव्हरमध्ये जर 5 CR क्लीन कॅपिटलची आपली प्रोव्हिजन असेल तरी देखील 5 कोटीच्या वर ज्यांचं नेटवर्थ आहे अशी NBFC आपण टेकओव्हर करू शकतो. आणि प्रीमियमचा जो विषय आहे तो मी तुम्हाला सांगितला. त्यामुळे सर्व बाबी विचार करता NBFC टेकओव्हर हा 100% एक सक्षम पर्याय आहे आणि आता उपलब्ध आहे. जसे 31 मार्च 2027 जवळ येत जाईल तशी एक्झिस्टिंग NBFCची लिमिट देखील 10 कोटीची होती आहे. सो त्यामुळे हा जो बेनिफिट आहे सध्या जो मी या व्हिडिओमध्ये सांगितला तो राहणार नाही. त्यामुळे जे NBFC टेकओव्हरमध्ये इच्छुक आहेत त्यांनी लवकर पावलं उचलली पाहिजेत. या संदर्भात जर कुठलीही मदत पाहिजे असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधावा. व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ज्यांची एक्झिस्टिंग मल्टीस्टेट आहे आणि ती चांगल्या पद्धतीने ग्रोईंग फेजमध्ये आहे किंवा क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे ती देखील चांगल्या पद्धतीने ग्रोईंग फेजमध्ये आहे, त्या प्रमोटर ग्रुपने 100% NBFCचा विचार केला पाहिजे आणि एक NBFC आपल्या ग्रुपमध्ये सामील 100% केली पाहिजे. याचे 100% फायदे आहेत. यापेक्षा ती नितांत गरज सध्या झालेली आहे. पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण ते का गरजेचं आहे ह्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. थँक्यू.